दरम्यान अकोला महापालिकेच्या सभागृहात काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झालाय। काँग्रेसच्या नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा आरोप एमआयएमच्या नगरसेवकांनी केलाय। तसेच काँग्रेसच्या नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकांवर सभागृहात बांगड्या फेकल्यात। ऐनवेळी एमआयएमच्या 3 नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतल्यामुळे एमआयएमच्या नगरसेवकांसोबत त्यांचा वाद झालाय। तर महापौर पदाची च्या संदर्भात आता शिक्कामोर्तब झाल्यानंतर आणि भाजपनं अकोला महापालिकेत सत्ता राखल्यानंतर काँग्रेस आणि एमआयएम यांच्यामध्ये जोरदार राडा झालेला आहे। एमआयएमचे नगरसेवक हे ऐनवेळी तटस्थ राहिलेत आणि त्याचा राग काँग्रेसच्या मनात होता। काँग्रेसचे नगरसेवक त्यामुळे चांगलेच वैतागले, चिडले, भडकले आणि त्यांनी बांगड्या फेकलेल्या आहेत सभागृहामध्ये। त्यामुळे हा जोरदार राडा आज अकोला महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळाला। अकोला महापालिकेमध्ये भाजपला पूर्णपणे बहुमत मिळालं नसतानाही भाजपनं सत्ता स्थापन केलेली आहे आणि अर्थात त्यानंतरचे हे परिणाम आपल्याला अकोला महापालिकेमध्ये पाहायला मिळतात। वो दादागिरी कर रहे हो। दादागिरी कर रहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।